आपली जनता आहे, सांभाळून घ्यावं लागतं. तरी बर इडा ठेवला इथं. अरे मूर्खा बावळटा, तू काय उचललंस? पैशाचा विडा उचललास तू. दवंडी ऐकले नव्हते काय? कशाला बॉम्ब आलतो रे टिप्परणीच्या? तीच दवंडी ना जो पुरुष एका रात्रीत एका खांबावर 7 तळाची तांब्या पितळाची माडी बांधल त्याच्याशी राजकन्याचं लगीन होईन. तो तुमचा दिवाणजी बोंबलत आला होता कुंभारवाड्यात. हीच दवंडी आणि हाच पैजेचा विडा. मग बरोबर आहे, मी माझ्या मुलासाठीच ह्यो इडा उचललाय. अरे दगड्या, तसं झालं नाही तर तुला सुळावर जावं लागेल. अरे थोंड्या जाऊ दे की, तू कशाला टेन्शन घेतो त्याचं? प्रधानजी, या मूर्ख माणसाचं नाव गाव पत्ता सर्व लिहून घ्या. त्यांनी त्याच्या मनानी आणि विचारांनी हा पैजेचा विडा उचललाय असं लेखी घ्या. ले, आता लिहून देतो. सांग रे तुझं नाव. ए अरे तुझ्या महाराजाला माझं माझ्या बायकोचं नाव माहिती ना? सांग ना ए बुठारण्या. तुझं संपूर्ण नाव सांग. लिहून घे. सावळा आवळा कावळा राहणार मिथुला नगरी कुंभाराळी बंगला नंबर 12. घालू का तुला वारा? प्रधानजी हा मूर्ख माणूस आहे, याचा अंगठा घ्या, याला जाऊ द्या. ए बराच चाबरा आहे रे तू, दिसतो तसा नाहीये. धूर्त घोबडासारखे डोळे आहेत तुझे. जसं तुम्ही माझ्याकडनं 4 शब्द लिहून घेताय तसे माझ्यासाठी पण लिहा 4 शब्द. जसा तुमचा माझ्यावर विश्वास नाही तसा माझा बी तुमच्यावर विश्वास नाही. जाऊया. अरे ते महाराज आहेत. अरे मी कुठं त्याला पात्राज म्हणून लागलो, पण लिहून घे म्हणजे घे. प्रधानजी,